हॅलो गाईज, आज आहे सॅटर्डे आणि म्हणजे सॅटर्डे वर्किंग आहे मला. ठीक आहे, पण मी 3 वाजता निघाली आहे. 3 नाही वाजले, 3:10 झालेत, बट ठीक आहे, पण मी निघाली आहे. म्हणजे मला सॅटर्डे हाफ डे वर्किंग आहे. ओके, किती खुशी आहे माझ्या चेहऱ्यावर तरी मी बघू शकता. असं असं एकदम असं माझं सौंदर्य वगैरे कसं असं निखळून निघालं आहे. जॉबचा पार्ट. तर मी जिथे कामाला आहे ना, जिथे मी जॉबला आहे तिथून आहे ना, बाहेर निघालं की असं हे काय म्हणतात तर भुयार आहे, अंडरग्राऊंड म्हणू शकतो तुम्ही आता. तर तिकडून आपल्याला स्टेशनला जायचं आहे. ठीक आहे, आता हे मी पहिल्यांदाच बघते. मी बोलली तुम्ही जास्त करून CSTला ट्रॅव्हल नाही केलं आहे. हे असं अंडरग्राऊंड आहे. असे म्हणजे वेगवेगळे रस्ते लागतात. काल मी चुकली होती, काल सकाळी मी चुकली होती. मी दुसरीकडेच निघाली. मग मी मॅप लावला आणि मी माझ्या ऑफिसच्या इथे गेली. म्हणजे हे रस्ते एवढे कन्फ्युजिंग आहे ना, खरंच कळत नाही. त्यामुळे मी आज लक्षात ठेवलं आहे. म्हणजे काल रात्री मी लक्षात ठेवलं की मी कोणत्या गेटने येते आणि मी कोणत्या गेटने जाणार आहे, जेणेकरून मला कन्फ्युजन होऊ नये. कारण का ॲक्च्युली इथे ना खूप 8-9 मार्ग आहेत. तुम्ही कोणतं लक्षात ठेवणार आहे? आणि मी पहिला करून असं कधी वापरला नव्हता हा अंडरग्राऊंड हे रोड, त्यामुळे मला खरंच कळत नव्हतं. आणि आता मी चालली आहे, तर मी ठरवलं आहे की मी कोणत्या याने येते आणि कोणत्याने जाते, जेणेकरून मला कन्फ्युजन होणार नाही आणि मी चुकणार नाही. कारण का इकडे मला नाही माहिती मी इथे कुठून निघेल. मी घाटकोपर ठीक आहे, ठाणा ठीक आहे, एक वेळेस विक्रोळी कांजरबाग पण ठीक आहे, पण CST दादर मी नाही करू शकत कारण मला एवढं माहिती नाही. अंधेरी पण ठीक आहे, तर अंधेरीचं मी विचारून पुढे येईल किंवा नाही जमलं तर डायरेक्टली रिक्षा पकडून मी घरी जाऊ शकते. इथे मी कुठून काय करणार मला खरंच नाही कळत आहे. ठीक आहे, त्यामुळे मी ठरवलं मी कोणत्या गेटने उतरते, कोणत्या गेटने बाहेर जाते. आणि अजून एक अंडरग्राऊंड आहे जिकडे ना शॉप्स आहेत, तुम्हाला माहिती असेल ते शॉप्स लागतात ना, कपडे, ड्रायफ्रूट्स, चहा पावडर, हे तर सगळे शॉप्स लागतात खाली. CSMTच्या खालून निघालं ना, CSMTच्या इकडून बाहेर निघाला आणि तिकडून अंडरग्राऊंड अजून एक हे, तर तिकडून पण मी आज लक्षात ठेवलं मी इकडून जाते. आणि आज मी जाणार आहे मस्जिद बंदरला. मला अलिबागचं थोडं सामान घ्यायचं आहे. सामान म्हणजे सिल्क थ्रेड घ्यायचे आहेत आणि जरदोसीसाठी वापरतो ना आपण, जरदोसी नाही प्रॉपर जरदोसी नाही, अंडर जरदोसी ठीक आहे. नाव विसरते यार मी बोलायला गेले की. एम्ब्रॉयडरीसाठी जे धागे लागणार आहेत ना, ते घेण्यासाठी चालले मी. प्लस मला नीडल्स पण घ्यायचे आहेत, एम्ब्रॉयडरीच्या नीडल्स. त्या थोड्याशा वेगळ्या येतात, थोड्याशा म्हणजे त्यांचं माप असतं काहीतरी. त्या नीडल्सचं मला जास्त माहीत नाही आहे, मग त्या हिशोबाने मी दुकानवाल्याला विचारून त्या घेणार आहेत. ठीक आहे, आज खूप काम आहे पण मी खूप खुश आहे. मी 3 वाजता निघाली ऑफिसमधून. ठीक आहे, चला जास्त झाली माझी आज एक्साइटमेंट. नजर नको लागायला, नको नजर नको लागायला. ठीक आहे, खुश राहा, हसत राहा. प्लीज माझे व्हिडिओ बघत राहा. तुम्ही लोक सबस्क्राईब नाही करत यार. एवढे एफर्ट्स घेते मी. तुम्हाला माझं आरी वर्क दाखवते, रोज शॉर्ट्स व्हिडिओ टाकते, प्लस व्हिडिओ शूट करते. तुम्ही लोक सबस्क्राईब का नाही करत आहे? जास्त जाऊ दे, मला जास्त असं क्रिंग हे नाही करायचं तुमच्याकडनं. पण प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ठीक आहे, टिल द टाईम स्टे ट्यून. मी घरी गेल्यावर किंवा दुकानांचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल की मी कुठून मटेरियल घेते, जेणेकरून ज्यांना आरी वर्क करायचं असेल त्यांना पण एक फायदा होईल. ठीक आहे, बाय. तर फायनली मी आली आहे मस्जिद बंदरला. इकडे मी आता भोईवाडा लेन नंबर 3ला जाणार आहे, जिकडे तुम्हाला सगळं हँडमेड ज्वेलरीचं सगळं सामान भेटतं. त्यामुळे तुम्हाला जे काही पाहिजे ते तुम्ही इकडे घ्यायला येऊ शकता. ठीक आहे, मी विचारत चालली आहे कारण का मी भरपूर दिवसांनी येते, भरपूर म्हणजे आय थिंक 1-1.5 महिन्याने येते. आणि इकडे आलं तर प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळंच वाटतं. तुम्ही वेगळ्याच गल्लीतनं निघता. हां, आता माहिती आहे माझी मेमरी थोडी शॉर्ट टर्म आहे, कारण का आपण जेव्हा जर एखाद्या ठिकाणी नेहमी जात असतो तेव्हा ते आपल्याला लक्षात राहतं, पण जर सारखं नाही जात तर नाही लक्षात राहत. एवढं तर तुम्हाला पण चांगलं माहिती आहे. आता मी कधी 1.5-2 महिन्यात एकदा येणार, कुणाचे रस्ते लक्षात ठेवू झालं. वर्ड्स पण मी फंबल करायला लागली आहे. कधी अशी कॉशियस होते मी. ठीक आहे, जज नका करू मला प्लीज. ठीक आहे, मी चालली आहे आता. आणि इकडे ना तुम्ही लहान मुलींचं सामान जाम क्यूट आहे, खूप क्यूट सामान भेटतं. म्हणजे क्लिप, रबर्स, तुम्हाला जे पाहिजे ते. प्लीज इग्नोर बाजूचा आवाज. तर इकडे आहे खूप गर्दी. मला वाटतं मी हा माईक हातामध्ये घेऊन बोललो की तुम्हाला जास्त क्लिअरली कळेल.
ठीक आहे, खूप गर्दी आणि गाड्यांचा आवाज ट्या ट्या ट्या. मला असं डोकं इरिटेट झालंय माझं. कसे काय इकडे लोक राहतात कळत नाही. कारण का ऍक्च्युली इकडे खूप बिल्डिंग्स आहेत जिकडे लोक राहतात. खालचा जो बाजार लोक कसे दिवसांरात्र सहन करतात ना, खरंच काही कळत नाही. पण ठीक आहे, आपल्याला काय, आपल्याला थोडंच काम आहे ना, मग आपण आपला व्हिडिओ शूट करूया, आपलं सामान घेऊया आणि निघूया. ठीक आहे, तुम्ही बघत राहा, मी तुम्हाला दाखवेल मी काय सामान घेते. म्हणजे तुम्हाला पण कळेल आरीवर्कसाठी तुम्हाला काय काय लागतंय. जास्त क्वांटिटी घ्या, मी म्हणेल 2-4 लोकांनी एकत्र मिळून घ्या, जेणेकरून तुम्हाला जास्त डिस्काउंट भेटेल. एवढं गरम झालंय ना, वैताग आलाय इकडे ना येणं. म्हणजे खरंच फुरसतचं काम पाहिजे नाही. ॲक्च्युली खूप त्रास होतो इकडे फिरताना. मी सजेस्ट करेन की तुम्ही ना वीकमध्ये या, लाईक सोमवार ते गुरुवारपर्यंतच या. कारण का मे बी शुक्रवारी पण लोक, आता लग्न सराई चालू आहे त्यामुळे लोक शॉपिंगसाठी इकडे येतात. इकडे इमिटेशन ज्वेलरी ते सगळं छान भेटतं. म्हणून लोकांना काय करतात, सॅटर्डे संडे असेल ना तर इकडे येतात. संडे इकडे बंद असतं, त्यामुळे ऑलमोस्ट सगळी लोक सॅटर्डेसाठी इकडे शॉपिंगला येतात. तर तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्ही सोमवार ते गुरुवारच्या मध्ये प्रॉपर सुट्टी घेऊन या. कारण का तुम्हाला इकडे एक्सप्लोर करायला खूप गोष्टी भेटणार आहेत. ठीक आहे, मी आता माझं ऑफिस हाफ डे सुटलं म्हणून मी आले, पण मला असं वाटतं मी हाफ डे येऊन खूप मोठी चूक केली आहे. खूप गर्दी आहेत, लोक नुसते हॉर्न वाजवत आहेत. कळत नाहीये लोकांना कसं चालावं इकडे. म्हणजे बेसिक सिविक सेन्स तुम्ही म्हणता ना, तो नाहीये. आणि मग लोक दुसऱ्यांना बोलणार की 0 सिविक सेन्स. स्वतःचा किती सिविक सेन्स आहे ते बघत नाहीयेत. ठीक आहे, जाऊ द्या, तुम्हाला दाखवते मी शॉपिंग पुढची. तर मी घेतलंय माझं सगळं सामान आणि निघाली आहे घरी. ठीक आहे, मी मम्मीला सांगितलं नाही मी सामान गेलेलं, मारेल मला ती म्हणते घरात एवढं सामान आहे. पण ॲक्च्युली हे लागणारं सामान आहे, असं नाही की मी टाइमपासला घेतलंय. आणि ही अशी काही ज्वेलरी नाही आहे की जी मी घालणार आहे आणि मिरवणार आहे. ठीक आहे, हे सगळं माझं ज्वेलरी मी सामान आहे आणि आरीवर्कचं सामान आहे जे मी घरी गेलं ते मला दाखवेल. स्निक पीक छोटासा, कारण का मम्मी आणि पप्पा असल्यामुळे मला जास्त काही करता येणार नाही, सॉरी. पण ठीक आहे, बघूया. आता मी निघाली आहे घरी. वाजले आहेत 6, प्रॉपर 6 वाजले आहेत. घरी जायचं जाम कंटाळा आला, पाय खूप दुखलेत माझे. आता बघूया काय करू शकतो. ठीक आहे, तर मी तुम्हाला दाखवलं मी दिवसभरात मस्जिद बंदरला फिरले. आणि हो, गोष्टी मी तुम्हाला नाही दाखवल्या, त्या मी दाखवल्या असत्या. पण घरी जर मम्मीला कळालं मी अजून आरीवर्कचं सामान आणलं तर मला खूप जाम फटके पडले असते, म्हणून नाही दाखवल्या. पण त्या एखाद दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल मी नंतर ना. जास्त काही नाही आणलं मी, थोडेसे सिक्वेन्स ते बाकी होतं आणि कटवर्कचं सामान होतं थोडंसं, ते आणलं होतं. जास्त नाही आणलं काही. बिल पण कमी झालं. पण मम्मीसमोर जर आलं ना तर मला खरंच मारेल ते, म्हणून नाही दाखवलं. आणि आज काही जास्त केलं नाही आहे मी. आणि रात्री पण मी आता लवकर झोपणार आहे, कारण का मी जाम थकली आहे. आणि उद्या परत संडे, उद्या परत क्लास आहे. त्यामुळे सी यू सून. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा प्लीज.